औचित्यवाडी. बघितलं का गावभर पाहिलं डेपुटी इथं बसलेत. अयो काय रे काय साठी पाहत होती? तुमच्यासाठी ना भारी कल्पना आणली. काय आणली? कल्पना कान साधार टाकीन. कल्पना फेलपना हे मायापाशी नाही चालत बरं का. असं आता सध्या वारं काय वाजलंय हा मी त्यातलं आहे का काय? अहो त्यात तसं नाही, आयडिया आणली आम्ही. आयडिया म्हण ना मग. आयडियाची कल्पना आयडियाची कल्पना म्हणजे idea. कोण कल्पना आणि काय आणलं काय डोकंच फोडी तू. नको. एवढ्या आमचं मंडळ कसं आहे हा जबरी त्याला अजिबात म्हणत नाव सगळं सहन होत नाही. तुमच्या डोक्यात कसं काय आलंय? डोक्यात मध्ये आलं ते असं डोळा मारत होता ना मी म्हणलं काय करतोय डोळा मारून. हा अजिबात ते परत असे नावं घेत नाही जायचे तसं कोणाचे. ते स्वप्नी दिशे ते मनी वशे तसं झालं. 100%. एखाद्या मला सपना देऊन तो कानसाला टाकीन मी. काय राहिलं बोल काय काम आहे तुमचे? काही नाही डेपुटी, कल्पना अशी होती. आता मला सांगा इलेक्शन होऊन 2-3 वर्ष झाले आणि राहिले 2 वर्ष आता पुढं, बरोबर आहे की नाही? आणि काय झालं लोकांना विसर पडतो काही गोष्टींचा. त्याच्यामुळे ना आमच्या डोक्यात एक कल्पना होती, आपली आयडिया होती की तुमची आहे ना तुला करायची पिढी तुला. पिढी तुला वजन हा तुमच्या वजना इतकी पिढी म्हणजे आपल्या ग्रामपंचायत काटा नाही का, एका पाड्यात तुम्हाला बसायचं आणि तेवढ्याच वजनाची पिढी दुसऱ्या पाड्यात आणि गावाचं तोंड घोड करायचं. त्याने काय होईल? काय होईल? येडे झाले काय डेपुटी तुम्ही? अहो घरोघरी गावोगावी तुमचा चर्चा होईल. चर्चा? अरे वा, नाद नाही तोंड गोड करायचा. होईल गावाचं ती वेगळं. मग विसरणार नाही लोक तुम्हाला. कसे विसरते ना पेढे म्हणजे सगळ्यांच्या कानीन होती तेच निघ. अरे पण मी आता काम करतोय ना पेढे वाटायला काय गरज आहे लोकांना तोंड गोड करायची? हो डेपुटी काम तर तुम्ही 5 वर्ष केलेच हो. हा पण तुम्हाला सांगतो लोकांचं कसं असतं माहितीये का, काम हे गावाचं होतं, वैयक्तिक काही भेटतं कोणाला काहीच नाही. प्रत्येकाला पेढा भेटणार, गोड तोंड होणार. त्यामुळं आणि पेढा सुद्धा तुला सांगतो आईला वरून मागवायचा प्युअर एकदम खव्याचा पेढा. ते आहे पण तू म्हणतो पेढ्यामुळे फायदा होईल. अहो मग अहो मला सांगा इलेक्शन मध्ये असं आपण असं लाखो खर्च करतो, पेढ्याला किती लागायचे? सगळे हजारात. हे हजारात. त्याला रोबाब होईन बरं का जर पेढे तुला केली ना तर लोक गावात पेपरला बी द्यावं लागेल. होईल गावातील लोकांनी केली डेप्युटी सरपंचाची तुला. हा विषयच नाही, पैसे तुम्हीच द्यायचे पण नाव गावाचं. काय द्यायचे? पैसे तुम्ही द्यायचे पण गाव नावाचं. हे चांगलं आहे राव. मला गावाचं नाव करायचं होतं माहेर पैसे घालतोय मग मला वाटतं तुम्ही तसं करता घेऊन गावकरी सगळे. बघा आता म्हणजे तुला तुमची करायची आणि पैसे आम्ही द्यायचे. हा अरे पण तुला माझी करायची तर गावकऱ्यांनी केली पाहिजे ना. गावकरी कोणी करत असतं का डेपुटी? ते नावाला असतं. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जे पाहता ना असे रस्ते फ्लेक्स लागले असते ते काही कोणी कार्यकर्ते लावित नसते. तर हेच लोक पैसे देतात आणि छापून घेतात नावले कोणाचे बी. ते माहिती मित्र परिवार, ते मित्र परिवार. मी राजकारणात फ्लॅक्स लावायचं ठीक आहे पण पेढ्याचं तुला तर आपल्याच पाहिजे ना आपण करून घ्यायची म्हणलं जरा अवघड वाटत. अवघड काय त्याच्यामध्ये डेपुटी? इलेक्शनला लाखो खर्च होतो. कोण करतं? तुम्हीच करता ना त्यावेळेस खर्च. मग खर्च जो तुम्हालाच करायचा. नाव आहे ना गावाचं द्यायचं मस्तपैकी औचित्यवाडी गावच्या सरपंचाचा पेढे तुला समारंभ. बरं पेपर लिहिंग का? विषय पेपरला काही दे, चांगले न्यूज पेपर. देऊ न्यूज बरं, डायरेक्ट बातम्या सुद्धा. बरं लागा तयारीला पण बोबाटा करू नका. ही तुला तुम्हीच करताय असा बोबाटा करा. चालतं ना आमच्या आमच्या. दोघांचं नाव टाका मग. हा ते काय टाकायचं टाका एखादा बॅनर छापा लागलं तर चालेल ना. बरं का. बॅनरचे पैसे आता मला द्यावं लागते. तुम्हाला द्यावा लागते ना. आता विषय झाला आपला बॅनर सुद्धा तुमचेच. हे चांगलं आहे. आम्ही मात्र नियोजन करू सगळं. तुला चांगली याच्या जाऊ दे आता. बरं करा आता चांगली आयडिया दिसते मला जरा थोडं. मला जरा लोकांची तोंड गोड करायचे राहिलेच माझ्याकडून. त्यावेळेस बी पेढे सगळ्या गावात वाटले नाही. कल्पना भारीची, आपला आयडिया भारीची. तुम्हाला सांग लागा याला ऑर्डर द्या माझ्याकडून पैसे घेऊन जा. चल गावात सांगू सगळ्यांनी. हे मी देणार नाही ए, म्हणतो. मी अरे मी देतो ना. काय चाललं तुला आत्ताच निमंत्रण. कसलं? आपल्या गावामध्ये डेपुटीची पेढे तुला समारंभ आहे अगो बाई कधी? उद्या. उद्या मग मस्तपैकी नटून थटून यायचं. तुला सांगतो कार्यक्रमाला अशी सुगंधा उठून दिसले बाई सगळ्या गावात. बरं चालेल चालेल. पण तुला माहितीये का कोण वाटणार आहेत? कोण? श्यामी आणि जाल्या. तुम्ही वाटणार आहे पेढे तुला आम्ही दोघं करणार आहेत. हा. बाप. किती आपल्या गावचे गावासाठी एवढे त्यांनी कार्य केले. बरोबर आहे बरोबर. मग आपण काहीतरी पहिल्यांदा तुम्ही काहीतरी चांगलं काम करताय. करायलाच पाहिजे मग. चांगल्या माणसाचं. आवरून ठेवा. होय, नक्की बरं का आम्हाला आमंत्रण द्यायचं. ते देत भाऊ त्या पुण्यावरून आणले तर पाहिले का हे सगळे इथं बसलेत. अयो पोरांनो काय तयारीत राहायचंय. डिकेला काय सांगायची गरज नाही. डिके ऐका तो एक डोळा कुठून आणला देऊ. ते बांधलेलं आता बाबा जायचं काय करावं भाऊ. सकाळ सकाळ काय बरं हा महत्वाचा विषय असा आहे. उद्या आपल्या गावामध्ये डेपुटीची पेढे तुला आयोजित केलेली. हा
म्हणजे डेपुटीच्या वजना इतके पेढे उद्या गावात वाटप करायचे. काय सांगता? हा आणि कोण करणार आहे माहितीये का? ए. जालिंदर आणि श्यामराव. हा हे आम्हीच भेटलो तुम्हाला सांगायला. तसं आणि नाही. दोघं पेढे तुला काय सांगता? काय सांगता तेच आपले एवढी मदत करते ते आपल्याला. आम्हाला तर कायम कवा बी देवासाठी डेपुटींच्या तुलनेमध्ये नाही चाललं, ते केलीच पाहिजे. पण तुम्ही दोघं करून राहिले हे का मला वाटतं. श्यामराव ते तुत्र चाललं त्याला सांगा. याला अरे तो या मालकाची पेढे तुला करायची तू चेष्टा करतो काय? मला माहित असताना मग बरं जाऊ तिकडे, यांच्या काही नाद लागू नको. निमंत्रण आहे तुम्हाला आणि उद्या जरा तरुणांनी बरं का योगेश. हा उद्या म्हणजे पेढे वाटपासाठी तुम्ही लागता. कसं आहे किती नाही म्हणलं तरी आज 70-80 किलो वजन असं डेपुटीचं आपल्या. हा त्याच्यामुळे तेवढे पेटे वाढायला माणसं लागते गावामध्ये आपल्याला. तर तयारीने यायचं उद्या सकाळी बरं का. चल येऊ का? निमंत्रण आमंत्रण सगळंच समजा काय. हे चल रे चाल गावात सांगायचं अजून बसला काय तू ते काढ ढापणं. पेढे तुला करून राहिले ते. अरे सदा भाऊ काय म्हणता सदा भाऊ? काय नाही खातोय. काय अहो तुम्ही ते निवांत खात बसलेत. तिकडे डेपुटींची पेढे तुला होऊ राहिली. कोणाची? डेपुटींची. डेपुटीचं नाव होणार आहे पण गावात. नाव म्हणजे येड्या काय शान होईल त्यांची. अख्ख्या गावात नाव आहे. पुढच्या निवडणुकीत तर बघायचंच नाही आता. शान होईन डेपुटीची. मग तुम्हाला काहीच माहित नाही. गुर गोठ्यात बांधित जाणार गावात कसेल शान करिता. अहो शान तशी नाही. मग? म्हणजे एकदम रुबाब अख्ख्या गावात छाप छाप. ती शान होय. मला वाटलं गोठ्यातलं शान गावात. अव साधा भाऊ डेपुटीनं आजपर्यंत ब्लँकेट वाटले, गिरण्या वाटल्या, बँक वाटली. ब्लँकेट ब्लँकेट हा 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 हा. आता पेड्याची तुलना आहे जरा विचार. त्यांच्या वजना एवढे पेड्याची तुला होणारे वजना एवढी. असं का? हा. मग आता तुम्ही लागा तयारीला. पेढे बॉक्स आणायला कोण तुम्ही? आम्ही नाही शामराव जाले करतात सगळं नियोजन. नाही नाही पण ते कोण करणार आहे? त्यांची तेच करून घेणार आहेत का? शामराव जाले सगळा खर्च करून राहिले सगळ्या गोष्टी. डेपुटींसाठी फक्त नियोजन लावलंय अख्खा गावात. सामेन झाले विचार पेढे करा. आणतेत. मग सामेन झाले पेढे आणतेत. डेपुटीचं वजन माझ्या अंदाजाने 80च्या घरात असेल काय. 85 आरामशीर. 85 पेढे कसे म्हणले लय साखरेन ते जरी लय प्युअर खाव्याचे घेतले तरी 600 रुपयाच्या आत किलो पेढा नसेल. अयो एवढा खर्च झाल्या शाम्या करतात. अहो, आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो. आम्हाला वाटले काय ओरडा करून राहिले पण खरं आहे ते. हा का? दोघं स्वतः खर्च करून राहिलेत. आणि लक्षात घ्या डेपुटींची अशी गोष्ट करणं म्हणजे पुढच्या निवडणुकीचा विषय इथंच निम्मा संपलाय. डेपुटीने तमलंय तेवढं. ए तमावल्यावाल्या मी आहे ना अजून जिवंत. बघतो मी विचारून डेपुटीला किती गावकऱ्यांचं प्रेम उतू चाललंय. कोणती तुम्ही भगीरथ आणली पृथ्वीवर. तुम्ही करा ना तुमची तुलना. आम्हाला हेच म्हणायचंय. मग तुमची पण करा ना तुला एखादी. मला आमचीच लाल संघटनेचा अध्यक्ष व्हायचं नाही. दोन्ही कार्यक्रम सोबत होऊ द्या ना. पेढे तुला अहो, तुमचं काहीतरी- टस्सल तिकडे पेढे तर आपली पण काहीतरी झाली पाहिजे. दिलेल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. तुमचा सल्ला मी लिहून घेतलेला आहे. मनात मनात लिहून घेतलेला आहे मी. बघा सांग ना आमचं काम होतं सदा भाऊ. कृतीत दिसन तुम्हाला. तुम्ही सांगितलं ना कृतीत दिसन. सदा भाऊ बाते कम काम ज्यादा. या बघा मग. तरुण मंडळानं या. बघा ते म्हणलं तुमच्या कामावर घालावं आहे की नाही सदा भाऊ? आले सगळे गणित पुढले लगेच पाढत तयार झाला माझा. तेजस भाऊ, चला योगेश भाऊ, अय गोचिडा नेग तुला करायचं याला काट्यात अडकावला पाहिजे. चालू अरे बॅनर नेमकं लावायचं कुठं? अरे इथं लावू नये काय इथं असं साईडला. नाही नाही ते तिरका होईल. मला काय म्हणायचं माहिती का ती लावू म्हणजे काय होईल मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना दिसन गावातले. तिथं लय भारी बियाणार दिस काय. कोणाचा बॅनर लावता? डेपुटीचा बॅनर लावायचा आहे ना. ते पेढी तुला करायची ना त्यांची. हा का? तुम्हाला निमंत्रण नाही आलं का? हा नाही समजलंय मला. मग तेच म्हणलं गावात सगळ्याला सांगितलं मी. कोणी पण मला नाही सांगितलं. अहो सगळ्याला म्हणजे पोरांना सांगितलं निमंत्रण द्यायला आपल्या अख्ख्या गावात. तेजसला योगेशला त्यांना म्हणलं सगळ्याला सांगा बघ गावात. तुम्ही आता कनिष्ठ नेते झाले, उपनेते. 120ची काटर मागायला 17 वेळा माझ्याकडे येतात आणि निमंत्रण मला नाही. पेढे तुला आता तुम्ही डेपुटीची करणार. डेपुटींनी गावाकरता खूप मोठं योगदान दिलंय केलंय ना. केलंय.
पेढे तसं नाही म्हणजे सदाभाऊनी बी कार्य केलंय असं काही विषय नाही हा, हा. पण आता पेढे तुला डेप्युटीची करायची डेप्युटी करणार आहेत ना आपलं काय आम्ही फक्त आपल्या नियोजनाला आहेत कोण करणार आहे? डेपुटी डेप्युटी. मला तर समजलं खर्च दोघं करणार आहे तुम्ही. अहो आता सदाभाऊ तुम्ही काय राजकारणात नवीन आहेत का हा. हे फक्त नाव असतं फक्त आमचं आम्ही तुम्हाला माहिती आहे 50 रुपयाला माग आणि आम्ही एवढे 40-50 हजार खर्च करणार आहे काय डेप्युटीचं वजन काय थोडे आहे का 80-85 किलो वजन आहे चांगले पेढे घ्यायचे म्हणलं तर 700-800 रुपये किलो पेढा आहे. 2 तुला होत्यान 2 तुला होत्यान गावात कस काय तवा बरोबरीत होईल. म्हणजे कसं कशी त्यांची पेढे तुला करा काजू कतलीची तुला करावं लागत असते गड साधा भाऊची. करा ना मग चांगली गोष्ट आहे ना. अहो अति आनंदाची गोष्ट आहे गाव डबल खुश काजू कतली बिन पेढे बी हा? तुम्ही आणायचा खर्च आहे ना तुमचा. काय काय संबंध आहे काय संबंध तुम्हाला मी आहे आत्ताच इकडे बॅनर लावायला काय संबंध आहे कस काय आले बिगर संबंधाचे गैरसंबंध आहेत का तुमचे? अहो डेपुटी खर्च करणार सगळ्या बॅनरचा सुद्धा तुमचं बी आम्ही करतो ना नियोजन सगळं त्यांची पेढीची ऑर्डर दिली तुमच्या काजू कतलीची ऑर्डर देतो तुम्ही पैसे द्या बॅनर बी लावितो त्याला काय डेपुटींच्या घरात कोणते डॉलर यायला लागलेत? त्यांना माहिती आपल्याला काय माहिती त्याच्या त्यांना माहिती. सगळे ग्रामपंचायतीचं प्लॅस्टर नीट करता येईना कलर गेलाय पिवळा त्याच्यावर पोपडे पडले आणि मला लागले होय शिकायला पेढे तुला तुला ना मला निघा अहो, करायचं पेढे आहे, तो. सांगा ना मग काजू कतलीची करून टाकू ना निघा डेप्युटीला सांगावं पेढे तुला रद्द झाली. आता कसं काय रद्द होईल बॅनर छापलाय सगळं केलंय ऑर्डर दिली सगळी बघू तुमची करा ना अहो सदा भाऊ तुमच्या लक्षात नाही आलं डेपुटीची जशी तुला झाली ना तशी तुमची बी करा कारण काय होईल माहितीये का तुमचं बी वजन गावात राहील गावामध्ये ओळख राहील आणि सगळ्यात माझी ऑर्डर देऊन टाका. हा मग मी कसं म्हणलं देऊन टाका. टेन्शन नाही ऑर्डर देऊन टाकू Banner बॅनर बी छापतो तुमचं हा, हा. आणि लागलं सगळं आपलं असा फोटो आहे ना आपला AI करून घेतो सदा भाऊ ये आई नको आणि ये बाप नको आईन बाप नाही हे असा असा आला पाहिजे असा ओके असा तसाच येणार असा फोटो हा तसाच येणार पण असा असं म्हणजे आपल्या हातून कायम असं लोकांना देत असतो ना आपण असं हा हा चालतं ना काहीच अडचण नाही फोटोच्या फोटो. हा. म्हणजे एका दिवशी कार्यक्रम ठेवतो विषयच नाही एक टाइम एक वेळ फक्त आयटम चेंज बस काजू कतली आणि पेडा डन काजू कतली पेडा चालतंय ना आपल्याला काय डबल पार्टी राम राम नमस्कार या घालावं का नाही तुम्हाला राम राम कहो काय पेढे तुला अरे वा कळालं का तुम्हाला कळालं नाही तुम्ही कुठं काय तिकडं तेरणला राहतो का दुबईला राहतोय? मी गावकऱ्यांना सांगत होतो त्या शामरावला जाल्याला यांना त्या पोरांना अरे नको माझी पेढी तुला काय करायचं मला पेढी तुला पण ते म्हणले नाही डेपुटी तुमचं वजन करून तुम्ही गावासाठी एवढं चांगलं काम करताय हा. गावाचं तोंड गोड करायचंय गावाच्या वतीनं तुमचं तोंड गोड करायचंय म्हणून ती पेढी तुला ठेवली. तुम्ही एवढं चांगलं गावाकरता काम करीतात गावाच्या वतीनं गावचं तोंड गोड करायचं आपलीच लाल संघटनेचे अध्यक्ष साहेब एवढे पिढे जाल्या आणि श्याम्या हे गोळा करणार 110 रुपयाच्या क्वार्टरला महाग असते येडे आहेत का? ऐका जाल्या श्यामे नाही करणार तिने काय केले गावातले जे होतकरू तरुण आहेत हा. जे तरुण आदर्श घेतात माझा हा. ते काय म्हणले डेप्युटीने आता गावासाठी चांगले कार्यक्रम केलेत ग्राउंडवर आमच्यासाठी खेळासाठी एवढं प्रयत्न करतायत म्हणजे आमचा नव्हता प्रयत्न त्याच्यात आहेत आता त्यांना वाटलं बा हे व्यक्तिमत्व पेढे तुला करण्यासारखं आहेत म्हणून ते करू राहिलेत बाकी दुसरं काय आहे? अंगठा एखादा बारीक दिसतो का मावा? नाही, तुमचे वतनदाराचे अंगठी चांगले लोकांचे अंगठी घेऊन नाही एखादा याच्यातला बारका दिसतोय का? नाही ना नाही दिसत हा. मग काय अंगठा चोखणार आहे का मी? बिगर चोखता दोन्ही सारखे आहेत ना. हम्म. काढले पैसे ग्रामपंचायतीतून तुमची पेढे तुला केली आमची काजू कतली तुलना करायची का ती एकाचीच? सदा भाऊ गावकऱ्याचं प्रेम आहे लोकांचं तरुणांचं प्रेम आहे म्हणून पेढे तुला कोणाचं प्रेम नसतं डेपुटी. आयुष्य गेले इथं पांढरे झाले तिथं पांढरे झाले अजून काही तुम्हाला सांगायला नको. ह्या गोष्टी कोणला लोकांना कळणे नसतो आपल्याच कांडाने आपली खास भागवायची असते. हे बघा तुम्ही काही म्हणा काही करा मी काय त्या पोरांना म्हणलो नाही माझी तुला करा म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं त्याच्यामुळे ते तुला करू राहिलेत बाकी दुसरं काय नाही आणि हा, मग मला तुम्हाला- फिड्याचं घेणं देणं नाही. तुम्हाला पेढे तुला करायचे असेल तर सदाभाऊची सुद्धा करावं लागेल. तुम्ही कशी करीतात ती माहीत नाही. हे 10%, 15%, 20% सगळं कोळून पेलेले
तिच्यात येत नाही म्हणजे आम्हाला माहिती नाही का? तुम्हाला सांगू का, ग्रामपंचायतचा याच्यामध्ये काही पैशाचा 1 रुपयाचा खानापाता हे नाही. डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या निधीतून पेढे आणले आम्ही असं म्हणतच नाही. ही कमिशन घरात येतं, घरातून मग बँकेत जातं, FD, कधीतरी त्याचं व्याज येतं. तुम्ही विरोधक किती काही विरोध केला तरी ते आता गावकरी केल्याशिवाय राहणार नाहीत. पण माझा त्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही. त्यांनी काय सांगितलंय की बा आम्हाला करायची म्हणून मी करायला तयार झालो. ग्रामपंचायतचा 1 रुपया आतापर्यंत खाल्ला नाही आणि इथून पुढे बी खाणार नाही. तुम्ही एवढं लक्षात ठेवा बरं का. वसराड जग नागवच असतं. सगळी दुनिया पाहिली मी. असे तोंडाच्या वाफा दावडणारे माणसं सुद्धा उघडे पडलेत. त्यांची सुद्धा वरात निघलेली आहे. दरीन तर चोरी तर सावच आहे. पण एक सांगतो, पेढे तुला माझी बी झाली पाहिजे. तुमची पेढे ना आपली काजू कतली तुलना नाही. तर तुम्हाला सांगतो, फ्लेक्स लावून सांगत असतो, ह्या पेढे तुला मागचं गुपित ऐका. बघा मग काय करायचे ते तुम्हाला. ते पोरांना तिथं गाठा. ते पोरं मी आम्ही नाही ते केले. गेले ढगात. आम्ही पोरा केलेलं विरांचा नाही बरं विचार का? करीत. तुम्हाला गड्डा आहे मग आम्हाला माहिती पाहिजे माहिती गड्डा आहे. नाही. हा. आम्हाला सोडून तुम्ही अहो डेपुटी, संत हे अभंगात गेले. संतांच्या गाथा इंद्रायणीत बुडाल्या. आता कोणी संत नाही हो, सगळे सर्वसामान्य. आणि ते संताला छळणारे अजून तुम्हाला इथे सोडून गेले. अहो संत नाहीत. दुर्जनांचा नाश करण्याकरता संतांनी आम्हाला शक्ती दिलेली आहे. बघा, जर तुम्हाला माझी काजू कतली जमत असेल तर तुमची पेढे, नाहीतर तुमच्या पेढ्याचे बटाट वडे होतील. एवढे सांगायला आलोय. रामकृष्ण हरी. या ह्या माणसाला आहे ना माझं काही चांगलं झालेलं होतच नाही. हे वतनदार घराणे नुसतं म्हणाला आहे. आता गावात माझं पेढे तुला करून माझं नाव होईल, गोकाचे तोंड गोड होतील. ह्या माणसाला खापाना ह्यो तोंड माझं कडू करायला आला. झाल्या श्याम्या, अरे तुम्ही आयडिया काढितात पण ह्यो माणूस हाणून पाडितो. आता ह्या माणसाची काजू तुला करायची म्हणजे मलाच पैसे द्यावे लागतील. कोणी सांगितले हे उद्योग? बरं झालं बा. होय, इथेच भेटले सदाभाऊ डेपुटी बी. मग चांगलं झालं आले. सदाभाऊ, हे बघ, तुमची काजू कतलीची तुला आधी उरकून घ्या. नाही, मग आधी पेढ्याची होऊ द्या. पेढे काय कधी बी लोकांच्या खाण्यात येतात. हा. कोणाला पोरग झाले पेढे, कोणी गाडी घेतली पेढे. कशाचे पेढे? आपल्या सवासनी घालायच्या टायमाला बी लोक आणि देतात पावशेर. काजू कतलीची तोंड कशी अशी तोंडात वडी टाकली, लोक जिबीने असे चावीत नाहीत, असे गोळू 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 गोळू. मग पेढ्याची माई आधी करू म्हणता का? चालतंय ना, पेढ्याची आधी करू. लगेच अर्धा 1 तासाने काजू कतलीची करू. आहे की नाही? तुम्हाला बारकोड टाकली दोघाला बी. दोघांना नाही. पेमेंट करून टाका ना ते. डेपुटीकडेच बारकोड द्यायचे. त्यांनीच बार दिलेले बारकोड. पैसे तुम्ही आणलं नाही माल तयार करायला घेतलं का नाही? हा बघा, आता ऑर्डर देऊन टाकली सगळी. Order देऊन टाकली मग ते म्हणले पेमेंट करा. म्हटलं मी लगेच जातो, सांगतो त्यांना. बारकोड पाठवून दिले तुम्हाला. अरे तुमच्याकडे असले तर टाकून द्या ना. काय हे बघ सदाभाऊचं आता मी मग आमचं बोलणं आलं, गावातल्या तरुणांनी आपल्याकरता जे एवढा मोठा कारभार मांडलाय तर त्यांनाच पैसे देऊ द्या. काय आला आपले उगाच आपल्या पैसे त्यांचा मूड घालायचा. म्हणून म्हणलं तुम्हीच द्या पैसे. डेपुटी काय म्हणजे सोपा खर्च आहे काय तो पेढ्याचा आणि काजू कतलीचा? अरे तुमची कल्पना प्रत्यक्षाहून प्रतिमा भारी अशी कल्पना आहे तुमची. हाय, तुमचे विचार मस्त. पेढे तुला, गावात घरोघरी पेढे, सगळ्यांचं तोंड गोड. देऊन टाका, देऊन टाका. एवढे पैसे का आमच्या? नाही नाही, तू पेढे आण. बोल ना काहीतरी तू. आणि एक काजू कतली घ्या. तू काजू कतलीची कर आणि तू पेढ्याची कर. तुलना हो, असं कुठं असते वावर माझ्याकडे पैसे नाही. हा, मग आम्हाला वावर ऐकायला लाविता का? असं कुठं असतंय? माझ्याकडे आले मला सांगत पेढ्याचं हो चव जायचे लक्षण द्यायला आम्हीच आमची लाल केल्यासारखी. हा, आता इलेक्शनला तुम्हाला उभं राहायचं. राहू तुम्हाला दे, द्यायचं, इलेक्शनला तुम्हाला आम्ही पाहिजे का? उभा राहू. आम्हाला लोकांनी पाळलं तरी चालत, पण आम्ही आमच्या कामातून दाखवून देणार. लोकांना खाऊ घालून गोड बोलून लोक गोड नाही बोलत भाऊ. आता पेढा चालत पुढे गेलो लोक नावं ठेवतात. एकदम खाव्याचा. साखरेचे पेढे त्याच्यात सुद्धा कमिशन आणायला माग पुढे बघायचे हे नाही. चाललं होतं पेढ्यावाल्याचे कुठेतरी नवीन दुकान झालं असं. हा. त्याला म्हणले असते एवढे तो पेढे कपितो एवढे एवढे आम्हाला दे. एक तर. हा, आमच्यात बी लावून दिली ती. सदा भाऊ माझ्याकडे आले, ग्रामपंचायतचे पैसे खाल्ले काय म्हणजे मी अजून त्यांनी बिचारीने काहीतरी माहिती आहे रार टाकला म्हणजे मी अजून त्याच्यात हो, आम्ही काय कोणाला भडकून बिडकून दिलं नाही बरं का. तुम्ही नाही दिलं, पण गावात भडका उडाला नाही ह्या कुठ्यांमुळं. या अशा आयड्या परत द्यायच्या नाही का?
बघितलं का चालू हे राजकारण लोक असेच असतील बरोबर गोड होते एकत्र टायमाला. टायमाला गोड नाही एकमेकाचे गळे दाबितो तुम्हाला आहे ना त्याचा ही देतो मसाला. कार्यकर्त्याने बी लक्षात घ्यायचं किती हे करायचं बरं का, की काजू तुला आणि पेढे तुला राहू द्या, गावाच्या विकासाकडे लक्ष द्यायचं आहे आम्हाला. आमचं दोघांचं एकमत झालंय. हा. या पेढ्याचे आणि काजू कतलीचे पैसे आहेत ना आम्ही आमच्या समाज कार्यकर्ता उडू, आमच्या येता अवकाश निघ, पाणी टाकून मार पुरी पेव पेव. तुला अरे कशाची तो तोलला होय गाडी तोलला. मला ना तुला ना घाल कुत्र्याला चल चटणी भाकर खायला. चटणी भाकर हा तुम्ही या रे मतदानाला बी. तुझ्या मतावर होते लोक निवडून येते देश मार. आदल्या दिवशी क्वार्टर घेऊन पडतो, कोणत्या पक्षाची पेतो हेच कळत नाही. मत कोणला देतो ती कळत नाही. चला आता आपल्या हाताने चला अयो